शेतकरी बंधूंनो, आपण पाठीमागच्या 3 ते 4 वर्षापासून पाहतोय की सोयाबीन पिकामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये येलो वेन मोझॅक व्हायरस केवढा म्हणतात कोणी किंवा पिवळा मोझॅक जो व्हायरस आहे हा प्रत्येक वर्षी येतोय शेवटच्या टप्प्यामध्ये आणि 30 ते 40% जे उत्पन्नामध्ये घट करून जातोय. तर हा जो रोग आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत की हा रोग काय येतो, कधी येतो, कसा येतो, याचा जो प्रसार आहे हा कसा होतो आणि याचा जो कायमस्वरूपी जे बंदोबस्त करायचा आहे किंवा 100% नियंत्रण आपल्याला कसं करता येईल या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर याच्यामध्ये 5 ते 6 आता सोप्या आणि सरळ गोष्टी आहेत. या गोष्टी जर आपण अवलंब केलात तर 101% याच्यापासून आपल्याला सुटका भेटणार आहे. तर सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट जाणून घेण्यामध्ये ही आहे की हा जो रोग आहे हा विषाणूजन्य रोग आहे आणि याची जी सुरुवात होते ही रोगट बियाण्यापासून होते, की ज्या बियाण्याला ऑलरेडी रोग होता किंवा आपण जे बियाणं वापरलेले हे रोगजनित जे बियाणं असेल तर याच्यामध्ये हा व्हायरस येणार म्हणजे येणार. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे हा प्रसार जो होतो हा होतो एका झाडामार्फत दुसऱ्या झाडामार्फत जे जातं, एका झाडापासून दुसऱ्या, दुसऱ्यापासून तिसऱ्या, हे जातं पांढरी माशी मार्फत. तर पांढरी माशीचं नियंत्रण जर केलात तर प्रसार होण्यापासून आपण थांबवू शकतो. तर हे झालं येलो वेन मोझॅक व्हायरस बद्दल. तर याचं जे कधी येतो, कसा येतो आणि याचं नियंत्रण जे आहे ते कसं करायचं आपण हे सविस्तर पद्धतीने या व्हिडिओमध्ये तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा हा आहे की याची नेमकी लक्षणे काय असतात. म्हणजे हा आला म्हणजे कशाहून लक्षात येतं की हा रोग जो आहे तो आपल्या शेतामध्ये आलेला आहे. तर याच्यामध्ये पहिला जो सिम्पटम्स असतात किंवा याची जी लक्षणे असतात ते म्हणजे आपल्याला पाण्याचे जे मुख्य पानं जे असतात त्याच्यातल्या जे मुख्य शिरा असतात, पानाच्या जे मधल्या जे शिरा असतात हे जे आहे ते पिवळ्या कलरच्या झालेले आपल्याला आढळून येतात किंवा पिवळ्या कलरचे जे आहे ते चट्टे दिसायला सुरुवात होतात. त्यानंतर फुले आणि शेंगा जे आहेत हे कमी लागतात ॲज कम्पेअर टू तुमचा जर सोबत सोबत जर प्लॉट असेल ज्या प्लॉटवर अटॅक आलेला आहे आणि जिथं अटॅक आलेला नाही, अटॅक जिथं आलेला नाही तिथं फुले आणि शेंगा जे आहे ते जास्त प्रमाणात लागतात आणि जिथं अटॅक आलेला असतो तिथं फुलं पण कमी असतात आणि शेंगा पण कमी असलेल्या आपल्याला बरेच ठिकाणी आढळून येतात. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे शेंगा जो आहे हे शेंगा जे आहे ते पिवळ्या पडतात आणि दाना जो आहे तो बारीक राहून जातो किंवा पूर्णपणे मॅच्युअर होत नाही. तर ह्या गोष्टी येतात की ज्यातून लक्षात येतं की हा येलो वेन मोझॅक व्हायरस जो आहे तो आपल्या शेतामध्ये आलेला आहे. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे याच्यावर उपाययोजना काय आहेत किंवा याचं कंट्रोल कसं करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 गोष्टी मी सांगणार आहे. त्याच्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला लागवडीची जी वेळ आहे की योग्य वेळेवर लागवड केली पाहिजे. आता बरेच शेतकरी काय करतात उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये पण लागवड करतात. तर याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये जो आहे तो हा व्हायरस जो आहे तो आलेला आपल्याला आढळून आलेला आहे. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं योग्य वेळी लागवड करा. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे याची जी लागवड करते वेळेस बीबीएफ पद्धत जी आहे आता सोयाबीन लागवडीची ती किंवा पट्टा पद्धतीने याची लागवड करा. त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे विलगीकरण करायचं आपल्याला. ज्यावेळेस 1-2 झाडं दिसायला सुरुवात होतात तर ते झाडं उपडा आणि शेताच्या बाहेर नेऊन जमिनीमध्ये पुरून टाका किंवा बाहेर नेऊन जाळून टाका. तर ही विलगीकरण आपल्याला करायचं आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये. त्यानंतर जी आहे ती हे जे प्रसार करतं तर प्रसार करणारं जे मूळ आहे ती म्हणजे पांढरी माशी. तर पांढरी माशीकडे नेहमी लक्ष ठेवून राहा आणि ज्यावेळेस पांढरी माशी येईल त्यावेळेस मार्केटमध्ये असे कित्येक कीटकनाशक आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर थायमिथॉक्झान 25% एफएस 25% जे इशी फॉर्म्युलेशन मध्ये येतात ते आहे किंवा असे कित्येक आहेत. इमिड आहे, असिटमा आहे किंवा सेफिना आहे. असे वेगवेगळे कीटकनाशक आहेत. याचा वापर करून आपल्याला पांढऱ्या माशीला सुरुवातीच्या अवस्थेपासूनच नियंत्रण करायचं आहे जेणेकरून हा जो रोग आहे तो येणार नाही आणि या रोगाला आपलं जे सोयाबीन आहे ते बळी पडणार नाही. तर सोबतच आणखीन एक गोष्ट करू शकतात ती म्हणजे पिवळ्या कलरचे चिकट सापळे आपल्या पूर्ण एका एकरसाठी 8 ते 10 ठिकाणी चिकट सापळे लावायचे आहेत. चिकट सापळे लावते वेळेस एक गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीनची जर उंची जर एवढी असेल तर आपल्याला चिकट सापळा हा उंचीपेक्षा थोडासा वर लावायचा आहे जेणेकरून पांढरी माशी किंवा जे इतर रसवंशी किडे आहेत त्या पिवळ्या सापळ्याकडे येतील आणि चिटकून बसून त्याचं जे नियंत्रण आहे आपल्याला तिथं करता येईल. ह्या गोष्टी जर आपण जर केला तर आपल्याला सोयाबीन जे आहे ते येलो वेन मोझॅक व्हायरसपासून आपल्याला बचाव होईल आणि उत्पन्नामध्ये 101% वाढ होईल. तर हे एकंदरीतपणे येलो वेन मोझॅक व्हायरस किंवा पिवळा मोझॅक बद्दल होतं. तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओ बद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या इतर जे काही समस्या असतील ते पण कमेंट करा. तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करेल. शेवटी एवढं सांगतो की अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.